महायुतीला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांमध्ये महायुतीचाच दबदबा राहणार असल्याचा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीची भूमिका, विरोधकांची अवस्था आणि राजकीय चित्र यावर भाष्य केलं. खासदारांनी महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुती दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख पक्ष म्हणून पुढे येत असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर राज्यातील जनतेनं पूर्ण विश्वास दाखवला असून हा निकाल म्हणजेच शिंदे यांना जनतेनं दिलेली वाढदिवसाची भेट असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीवर टीका करताना सध्या महाविकास आघाडीची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचं त्यांनी सांगितलं. विशेषतः उद्धव ठाकरे गटाची परिस्थिती बिकट असून त्यांची तुलना कशाशीही करता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत अजित पवार यांनी राज्यात केलेल्या कामावर जनतेनं शिक्कामोर्तब केलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. निवडणुकाबाबत बोलताना म्हस्के यांनी अजून काही निकाल बाकी असले तरी महायुतीला मोठं मताधिक्य मिळणार आहे आणि महाराष्ट्राचा कौल स्पष्टपणे महायुतीच्याच बाजूनं असल्याचंही सांगितलं. युती धर्माबाबत त्यांनी स्थानिक पातळीवर काही ठिकाणी युती झाली तर काही ठिकाणी झाली नाही, मात्र सर्वत्र महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं. महायुतीच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत येत्या काळात महायुतीचाच विजय होईल आणि विरोधी पक्षाचं अस्तित्व नाममात्र राहील असंही त्यांनी सांगितलं. तर संजय राऊत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी RSS आणि मोहन भागवत यांच्यावर टीका करण्यापूर्वी त्यांनी विचार करण्याचाही सल्ला दिला. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि अनेक ठिकाणी खाते उघडले तर काही ठिकाणी महाविकास आघाडी अजून देखील खाते उघडले नाही. कसं बघतात नगर परिषद, महानगरपालिका अशा निवडणुका? आपण पाहताय की महायुती म्हणून प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. आज आमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष म्हणून आज प्रस्थापित होतोय. नगरपालिका, नगराध्यक्षच्या निवडणुकांमध्ये सुद्धा 2 नंबरचं मताधिक्य आणि जागा आम्हाला मिळाल्या. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये तोच रिझल्ट आहे आणि आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा हाच रिझल्ट आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती महाराष्ट्रातील जनतेने पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांना ही वाढदिवसाची भेट महाराष्ट्रातील जनतेने दिलेली आहे. असं का वाटतं? पाहिलं तर अनेक ठिकाणी जे खाते उघडण्यासाठी आता अपयश आलेलं नाही महाविकास आघाडीला. महाविकास आघाडीची दयनीय अवस्था आहे. उभाटाची तर अत्यंत जी अवस्था आहे ती जी आपण तुलनाही पण कशाशी करू शकत नाही अशा पद्धतीने त्यांची अवस्था झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा जे आत्ताच त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे, यांनी जे महाराष्ट्रात केलेलं काम आहे त्यावरती महाराष्ट्रातील जनतेने शिक्कामोर्तब केलेले आहे. संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी, फेस्टिवलमध्ये लावण्यात आलेले स्टॉल, खाद्यप्रेमींनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे या फेस्टिवलला एक वेगळीच रंगत आलेली दिसत आहे. संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये उद्योजकांना दिलेली संधी अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. तसंच विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमुळे लोकांच्या मनोरंजनात विविधता निर्माण झाल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे. उत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पितापुत्राची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मनं जिंकली. या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी भेटी देऊन या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, परिवहन मंत्री आणि उळामाजुळा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, ठाणेकर नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाणेकरांनी गेली 27 वर्ष उचलून धरलेल्या मालवणी महोत्सवातून केवळ खवय्यांनाच नव्हे तर कोकणातील शेतकऱ्यांनाही मदतीचा हात मिळतोय. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचं ठिकाण असलेल्या महोत्सवात यंदा सांस्कृतिक, धार्मिक, अग्निहोत्र तसंच साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार आहे, असं प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले.
कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं आयोजक भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी 8 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरी शिवाईनगर उन्नती मैदान येथे मालवणी महोत्सव 2026चं भव्य आयोजन केले. रविवारी सायंकाळी ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक अमित सरैया, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, उषा वाघ, सुरेश कांबळे, अनिता ठाकूर, दीपक जाधव, अनिता यादव, विमल भोईर तसंच इतर मान्यवरही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार केळकर आणि आमदार डावखरे यांनी या महोत्सवात साकारलेल्या श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. त्यानंतर स्टॉलवर फेरफटका मारत व्यावसायिक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसंच यंदा प्रथमच उभारलेल्या स्वर्गीय कविवर्य मंगेश पाडगावकर साहित्य दालनाचंही त्यांनी उद्घाटन केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी कोकणातील व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसंच मालवणी कला संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूनं गेली 27 वर्ष सीताराम राणे हे सातत्य ठेवत मालवणी महोत्सव भरवत असून आता ते आयोजकावरून नगरसेवक झाल्याचंही सांगितलं. केवळ खवय्यांसाठी नव्हे तर या मालवणी महोत्सवातून कोकणातील शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळतोय. एकाच छताखाली सर्व काही मिळण्याचं ठिकाण असलेल्या महोत्सवात यंदा धार्मिक, सांस्कृतिक आणि साहित्यप्रेमींची भूकही भागवली जाणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. तर आमदार निरंजन डावखरे यांनी सीताराम राणे या कोकणातील माणसानं या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून गेली 27 वर्ष कोकणचं नातं शहरवासियांशी जोडून ठेवलं असून एक प्रकारे चळवळ जिवंत ठेवल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांसोबतच कोकणातील व्यावसायिकांना उत्तम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांचा हा उपक्रम वाखाणण्यासारखा असल्याचे कौतुक उद्गारही त्यांनी काढले. आज मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. हे 27वे वर्ष आहे आणि ग्रामविकास मंडळ आणि सीताराम राणे यांच्या पुढाकाराने दरवर्षी नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा हा उत्सव भरतो आणि विविध म्हणजे मंदिरसुद्धा आहे. विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन मग तुम्ही या उत्सवामध्ये सहभागी होऊ शकता. निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम पण ठेवले जातात आणि आज आता मालवणी महोत्सवाचं आम्ही उद्घाटन केलं आहे आणि पुढचे काही दिवस जे आहेत ते अनेक हजारो लोक या ठिकाणी येऊन जातात. हा ठाणेचा नाही तर ठाणे जिल्ह्याचा एक जंक्शन महोत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही. संबंध या सगळ्या परिसरामधली लोक याला आवर्जून उपस्थिती लावतात आणि या ठिकाणी आवडते खाद्यपदार्थही मिळतात. आम्ही देखील आता मोठा मासा हातात घेऊन याचं उद्घाटन केलेलं आहे आणि विविध कार्यक्रमांनी नटलेला असा हा उत्सव आहे. आता सीताराम राणे केवळ अध्यक्ष नाहीत या कार्यक्रमाचे, आता नगरसेवक पण आहेत आणि त्याच्यामुळे हा डबल उत्साहामध्ये या ठिकाणी यावर्षी मालवणी उत्सव साजरा केला जातो आहे. मी ठाणेकरांना आवाहन करेन, तसं ठाणेकर हे दर्दी आहेत. जसं त्या ठिकाणी कोळी महोत्सव सुरू आहे तसा आजपासून या ठिकाणी मालवणी उत्सव सुरू आहे आणि ठाणेकर प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणची खाद्यपदार्थांची चव घ्या. विविध कोकणातले जे वैशिष्ट्यपूर्ण आमचे कार्यक्रम आहेत त्यालाही हजेरी लावा आणि निश्चितपणे तुम्हाला आनंद आणि उत्साह देईल आणि मिळेल असा हा मालवणी महोत्सव आहे. भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय तसंच संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्यानं दिल्लीपासून 30 नोव्हेंबर रोजी सुरू झालेली हिंदायान सायक्लोथॉन आज ठाणे इथून मुंबईकडे निघाली. या सायक्लोथॉनला महापौर शर्मिला पिंपळोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका भवन येथे हिरवा झेंडा दाखवून सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या. या हिंदयान सायक्लोथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सायकलप्रेमींनी सहभाग घेतलाय. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील सायकलस्वारांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरलाय. महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात असल्यानं या उपक्रमाला अधिक बळ मिळालं. महापौर शर्मिला पिंपळोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सायकलप्रेमींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी प्रत्येक सायकलस्वारांशी संवाद साधत त्यांच्या अनुभवांबाबत जाणून घेतलं.
भारतात सायकलिंगला शाश्वत, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक वाहतूक माध्यम म्हणून प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे. दिल्लीपासून सुरू झालेला हा प्रवास ठाण्यातून मुंबईपर्यंत पोहोचतोय. ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केलं. तर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी फिट इंडिया उपक्रमाअंतर्गत या सायक्लोथॉनचं महत्त्व अधोरेखित करत सायकलिंग हा उत्तम व्यायाम असून तो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढवतं सांगितलं. भविष्यात अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेपासून सुरू झालेल्या सायक्लोथॉनचा कुलाबा मिलिटरी स्टेशन मुंबई येथे समारोप झाला. यावेळी मेजर सागर सावंत यांच्या हस्ते प्रत्येक सायकलप्रेमींना आकर्षक पदक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी विष्णुदास चापके यांनी या सायक्लोथॉन आयोजनामागील मुख्य उद्देश स्पष्ट करत भविष्यात अधिक संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं. तर यावेळी हिंदयान फाउंडेशनचे प्रमुख विष्णुदास चापके यांनी आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सदस्य अमोल कुलकर्णी, ठाणे महानगरपालिकेच्या उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, दादोजी कोंडे क्रीडा प्रेक्षागृहाचे कर्मचारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्यापासून राज्यात 12वीच्या तर 20 फेब्रुवारीपासून 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यात विद्यार्थ्यांना उशीर होऊ नये यासाठी रिक्षा चालकांनी कोणतंही भाडं नाकारू नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी रिक्षा चालक मालक संघटनांकडे निवेदनाद्वारे केलं आहे. ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. अशा स्थितीत परीक्षा केंद्र गाठणं परीक्षार्थींना जिकिरीचं होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बसगाड्या वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता असल्यानं अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी रिक्षासारख्या वाहनांचा वापर करतील. मात्र आजवरचा अनुभव पाहता रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार घडत असतात. ते किमान परीक्षा काळात तरी घडू नयेत. परीक्षार्थींना अपेक्षित केंद्रांवर रिक्षा चालकांनी सोडावं असं आवाहन देखील प्रधान यांनी केले. या संदर्भात मनोज प्रधान यांनी सर्व रिक्षा संघटनांशी पत्रव्यवहार केला असून रिक्षा चालकांना समज देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. उद्यापासून 12वीच्या परीक्षा बोर्डाच्या लागल्या, तसंच 18 तारखेपासून 10वीच्या परीक्षा आहेत. सर्वात प्रथम म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीसाठी शुभेच्छा देतो. तसंच रिक्षा युनियन्सला एक आपल्या माध्यमातून मी एक विनंती करतो की ह्या परीक्षेच्या दरम्यान कुठल्याही भाड्याला तुम्ही नकारू नका. कारण काय, विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणं फार गरजेचं आहे. त्याच्यात तुम्ही सहभाग घ्या. तसंच सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगेन की जर कुठे उशीर होत असेल, वाहतूक नसेल, तर आम्ही जो नंबर दिलाय त्या नंबरवर फोन करा. आमचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहू पाटील आणि युवक काँग्रेसचे जे आमचे अध्यक्ष अभिजित पवार, त्यांनी सगळ्या प्रभागामध्ये काही गाड्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही वेळेवर पोहोचू शकाल. धन्यवाद.